नमस्कार मित्रांनो. इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल या युद्धाला लवकरच 36 तास पूर्ण होतील. काल सकाळी इस्रायली वेळेनुसार 8 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार साधारणतः 11:30 वाजता इस्रायली आणि अमेरिकन विमानांनी इराणची राजधानी तेहरान तसंच इराणमधल्या महत्वाच्या शहरांवर हल्ले सुरू केले. आज सकाळी इराणकडनं पुष्टी करण्यात आली की इराणचे सर्वोच्च नेते आणि एका प्रकारे जगभरातील शिया पंथीयांचे सर्वोच्च नेते असलेले आयातुल्ला अली खामेनी यांचं या हल्ल्यामध्ये निधन झालेलं आहे. वेगवेगळ्या स्रोतांकडनं अशी माहिती कळते की इराणच्या नेतृत्वातले जवळपास 40 लोक, सर्वोच्च लोक, याच्यामध्ये लष्करी अधिकारी, याच्यामध्ये सरकारमधील वरिष्ठ अधिकारी हे मारले गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर नेमकं काय होणार हा प्रश्न पडलेला आहे, कारण इराणनी प्रत्युत्तरादाखल केवळ इस्रायल विरुद्ध हल्ले केले नाहीयेत, तर जगातल्या 8 देशांवर, याच्यामध्ये युएई असेल, सौदी अरेबिया असेल, बहरीन असेल, कुवेत असेल, या सगळ्या देशांवर हल्ले केलेले आहेत. तिथे खूप मोठ्या संख्येने भारतीय राहतात आणि या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत. मी स्वागत करतो आज आपल्या नेहमीच्या टीम मध्ये डॉक्टर गौरी पिंपळे यांचा देखील समावेश झालेला आहे, म्हणून त्यांचं सगळ्यात पहिले स्वागत करतो. स्वातीताई आणि नेने सर हे आहेतच. गौरीजी, सध्या जे चित्र दिसतंय त्याबद्दल तुमचे ओपनिंग कमेंट्स काय, तुम्हाला वाटतंय काय होतंय नेमकं या भागामध्ये? याच्यामध्ये इराणने स्ट्रॅटेजिक मूव्ह केली आहे की त्यांनी युएस मिलिटरी बेसेसला अटॅक केलाय आणि त्यात आश्चर्य असं वाटलं की दुबईवरती काही अटॅक केले, भले माइल्ड असतील पण दुबईवरती अटॅक केले. दुबई हे फायनान्शियल हब मानलं जातं आणि अमेरिकन कंपन्यांची फार मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट आहे. तर ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्पनी त्यांचे काय मेम कॉइन्स आणि जे काही क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट मागितली, त्याच्यामध्ये दुबईची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे दुबईला वरती अटॅक करून फायनान्शियल हबला अटॅक करायचं, हा अमेरिकेला थेट इशारा दिलेला आहे की आम्ही इस्रायलवर अटॅक करतोच आहे, पण त्याच्याबरोबर तुमच्या फायनान्शियल हब जो तुमची मोठी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरती आम्ही अटॅक करतोय. ही फार वेगळी आणि स्ट्रॅटेजिक मूव्ह केली इराणने आणि त्याच्याबरोबर मिलिटरी बेसिसवर अटॅक केलेला आहे. तो एक्सपेक्टेड होता, म्हणजे इराण आधी म्हणतही होतं त्याच्याप्रमाणे त्यांनी केलंय. त्याच्यावर आपण नंतर बोलूया त्यांनी दुबईवरती अटॅक केला त्याच्यावर. धन्यवाद. स्वातीताई, तुम्हाला काय वाटतं हे किती दिवस चालेल? कारण एकूण जे युद्धाचं स्वरूप होतं, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका प्रकारे इराणच्या जनतेला उद्देशून जे भाषण केलं त्याच्यात त्यांनी सांगितलं, बघा तुम्ही आंदोलन करत होता, तुम्ही मदत मागत होता, आता अमेरिके मदतीला आलेली आहे. याच्या आधी पण अमेरिकेने आणि इस्रायलने कारवाई करून इराणचा अण्वस्त्र तंत्रज्ञान जो कार्यक्रम होता, वेगवेगळ्या ठिकाणी जे युरेनियम एनरिचमेंट प्लांट होते ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या आधीही कासम सुलेमानीला यमसदनास पाठवण्यात आलेलं होतं आणि ट्रम्प यांचा असा एक साधारणतः सूर होता की आता रस्त्यावर या आणि परिस्थिती स्वतःच्या हातात घ्या, कारण अशी परिस्थिती नेहमी येणार नाहीये. पण आता 24 तास उलटून गेलेले आहेत. काय तुमचं मत आहे? काय परिस्थिती दिसते आता? धन्यवाद अनयजी. एक मला असं वाटतं की इराणची शक्ती जी आहे ती अर्थातच मर्यादित आहे, कारण त्यांच्या थेट मदतीसाठी कुठलाही देश आज त्यांच्या समर्थनार्थ उतरलेला दिसत नाही. रशियाने जे समर्थन केलेलं आहे ते थोडंसं मौखिक समर्थन आहे असं मी म्हणते. चीननी तर संघर्ष लवकरात लवकर संपवावा वगैरे, जसं भारताचा स्टॅन्स आहे तसा चीनचा दिसतो. जिथे बाहेरची मदत नाहीये तिथे त्यांना आंतरिक त्यांच्या शक्तीवरती लढायचं आहे आणि ती शक्ती निश्चित मर्यादित आहे आणि ती अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेला टक्कर देण्याएवढी निश्चित मोठी नाहीये. एक लष्करी जे एक्सपर्ट बोलत होते ते अमेरिकन होते आणि त्यांनी असं सांगितलं की पश्चिम इराणवरती संपूर्ण ताबा मिळवणं अमेरिकेला शक्य आहे म्हणून. आता ही गोष्ट ही त्यांच्या एक एस्टिमेट मधली गोष्ट धरली जाते. प्रश्न इतकाच आहे की इराण हे युद्ध लांबवू शकेल का आणि लांबवलं तर ते किती लांबवेल, एवढाच प्रश्न आहे. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू की मनानी पराभव कदाचित त्यांनी मान्य केला असेल स्वतःचा, पण
पहिली गोष्ट आपल्याला एक लक्षात ठेवली पाहिजे, की तत्वतः किंवा त्याला म्हणतो वरकरणी इराणचा पराभव झालाय आणि तिथे राजवट बदलली आहे, असं जरी चित्र निर्माण झालं, तरी देखील इराणची आर्थिक परिस्थिती जी आहे, त्याच्या सगळ्या नाड्या ह्या IRGCच्या हातामध्ये आहेत. एक प्रकारे पाकिस्तानचं फौजी फाउंडेशन ज्या पद्धतीने पाकिस्तानला हाताळतं, तशी इराणची अवस्था आहे आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी खूप मोठी तयारी लागेल, जी मला अमेरिका किंवा इस्रायलचे जे फोर्सेस आहेत, त्यांची दिसत नाहीये. एक गोष्ट दुसरी होऊ शकते, जर का राजवट बदललीच समजा, तर इराणची शकलं होण्याची शक्यता खूप मोठी आहे आणि त्याच्यातून कुर्दिस्तान जसा बाहेर पडू शकतो, तसा बलुचिस्तान बाहेर पडू शकतो. अ, हे पुढच्या काही काळामध्ये स्पष्ट होणाऱ्या कदाचित घटना असतील आणि त्याचा मागोवा घ्यावा लागेल. धन्यवाद सतीताई. नेने सर, तुमची ओपनिंग कमेंट. नेने सर, ऐकू येते का तुम्हाला? आवाज नाही येते. तुमची ओपनिंग कमेंट. हा, आता येते ऐकू. मला असं वाटतं की या युद्धामध्ये शक्य तितक्या लवकर IRGCचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तोडून काढणं हे अमेरिका आणि इस्रायलचं आताचं ध्येय असेल. कारण प्रश्न असा आहे की त्यांचे जे मित्र देश आहेत, आखाती देश, अरब देश सगळे, एक लक्षात घ्या, ते सगळे सुन्नी देश आहेत. त्यामुळे इराण हल्ले जे करतोय ते सगळे सुन्नी देशांवरतीच करतोय आणि अमेरिकन तिथल्या प्रेझेन्सवरती. परंतु ते फार काळ हे हल्ले झेलू शकतील असं नाही. त्यामुळे ते सुद्धा अर्ज करतील अमेरिकेला की तुम्ही जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर इराणला शरण आणा. IRGCचं इन्फ्रास्ट्रक्चर जर इराणनी मोडलं, आणि जे मोडणं इराणनी नाही अमेरिकेने मोडलं, आणि ते त्यांना शक्य आहे, कारण असं दिसतंय की इराणी समाज हा दुभंगलेला तर आहेच, पण IRGC मध्येही यांचे हेर बऱ्यापैकी घुसलेले असावेत. त्याशिवाय हा 40 लोकांना एकदम मारणारा हल्ला शक्यच नव्हता. तर त्याला झटपट आटोपण्याकरता ते आता पुढे जातील असं मला दिसतंय. आणि इराणची शक्ती मर्यादित आहे, इराणलाही माहिती आहे, पण ते कुठे हर्ट करू शकतात. एक म्हणजे अमेरिका काही झालं तरी इराणवर आपले सैनिक पाठवणार नाही. व्हिएतनाम आणि अफगाणिस्तानचा अनुभव त्यांच्याकडे आहे, ते अजिबात कोणाला पाठवणार नाही. दुसरं, आता निवडणुका आहेत नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत, त्यामुळे मेलेले अमेरिकन म्हणजे हरलेली मतं असं त्याचं सरळ गणित असतं. त्यामुळे वर्ण टपल्या मारण्याचाच कार्यक्रम चालू राहील आणि जमेल तिथे IRGCचं इन्फ्रास्ट्रक्चर ब्रेक करायचं. आणि आता फार चांगलं सांगितलं गेलं की चीन आणि रशिया हे फक्त तोंडदेखली सहानुभूती देत आहेत, प्रत्यक्ष हल्ला करायकरता ते काही यायचे नाहीये. होर्मुझची सामुद्रधनी जितक्या लवकर ओपन होईल तेवढ्या लवकर हा खेळ संपेल असं मला वाटतं. आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल, होर्मुझच्या आखातामध्ये एक टँकरवरती ऑलरेडी हल्ला झालेला आहे आणि ते अडवून धरलेलं आहे हात इराणनी. तेव्हा आता जितक्या लवकर हे संपवता येईल तितक्या लवकर संपवण्याकडे अमेरिकेचा कल असणार. मला असं वाटतं की हे जे इराणची जी गुंतागुंतीची व्यवस्था आहे, कारण एका प्रकारे 1979 साली जेव्हा इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली, तेव्हा त्या क्रांतीचं नेतृत्व तेव्हा केलं नव्हतं, पण क्रांती झाल्यावर पॅरिसहून आयातुल्ला रुहोल्ला खोमेनी इराणमध्ये आले आणि मग त्यांनी त्या बदललेल्या सत्तेचं नेतृत्व केलं. त्याच्यानंतर 10 वर्षांनी, अवघ्या 10 वर्षांनी अली खामेनी हे सर्वोच्च नेते बनले. आणि तसं बघायला गेलं तर 1989 ते 2026 काल त्यांचा मृत्यू होईपर्यंत 47 वर्ष इराणवर खामेनी यांचा प्रभाव होता. इराणमध्ये त्यांनी एक समांतर व्यवस्था, म्हणजे एक इराणचं सैन्य आहे आणि सैन्याला समांतर इराणमध्ये इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प IRGC, ज्याचा स्वातीताईंनी उल्लेख केला. असं म्हणतात की इराणची 1/3 अर्थव्यवस्था काही फार चांगली नाही, पण तरी 1/3 अर्थव्यवस्था, इराणमधली सगळी बंदरं, इराणमधले तेल साठे, नैसर्गिक वायूचे साठे, खनिज संपदा, हे सगळं 1/3 अर्थव्यवस्था IRGCच्या हाताखाली आहे. आणि जी लढण्याची घोषणा केलेली आहे ती मुख्यतः IRGCने लढण्याची घोषणा केलेली आहे. आणि त्यामुळे आता प्रश्न आहे की IRGCच्या विरोधात कोण उभं राहणार. एक, आता इराणनी आज अशी घोषणा केलेली आहे की खामेनी यांच्या निधनानंतर 40 दिवसाचा शोक, राष्ट्रीय दुखवटा घोषित केलेला आहे. आणि त्याच्यानंतर ही जी सगळी त्यांच्या धर्मगुरूंची परिषद एकत्र बसेल आणि नवीन सर्वोच्च नेत्याची निवड केली जाईल. पण मुद्दा असा आहे की 40 दिवसाच्या काळात, म्हणजे हल्ली युद्ध ज्या प्रकारे कायनेटिक युद्ध होतात, भारत पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर 4-4.5 दिवसात संपलं,
आणि हे युद्ध तर त्याच्याही विलक्षण वेगानेही सुरू होत आहे. इराणकडे त्या मनाने लढण्याची ताकद कमी आहे. तर हे चालू शकेल का? डॉक्टर गौरी पिंपळे, तुम्ही आर्थिक मुद्द्यांवर त्याची सुरुवात केली होती की इराणने मुख्यतः ज्या देशांना लक्ष्य केलंय हे आर्थिक दृष्ट्या अतिशय सधन देश आहे. त्याच्यामध्ये संयुक्त अरब अमिराती एका प्रकारे पश्चिम आशियाचं आणि खरं तर आशियाचं एक प्रमुख आर्थिक केंद्र आहे. कतार आहे की जो सगळ्यात श्रीमंत देशांपैकी पर कॅपिटा जीडीपी मध्ये त्याचा समावेश आहे. कुवेत आहे. आणि या सगळ्यांच्या अर्थव्यवस्था अशा प्रकारे जर युद्धमय झाल्या तर त्याचे जगावर काय परिणाम होऊ शकतील? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इराणची अर्थव्यवस्था तितकीशी चांगली नाहीये आणि तरीही इराणने हिंमत केली आहे या श्रीमंत देशांवर हल्ले करण्याची. त्याचं सगळ्यात मोठं कारण हे सगळे देश ह्याच्यासाठी डिफेन्ससाठी संरक्षणासाठी अमेरिकेवर अवलंबून आहेत. फार मोठ्या प्रमाणावर ते अमेरिकेवर अवलंबून आहे. इस्रायलचा भाग बघितला आपण तर इस्रायलने स्वतःची डेव्हलप केलेली इंडिजिनस डिफेन्स सिस्टम आहे. पण हे सगळे जे आखाती देश आहेत ते बहुतांश करून अमेरिकेवर अवलंबून आहेत. त्याच्यामुळे त्यांना अमेरिकेकडे मदत मागावी लागेल इराण बरोबर लढण्यासाठी. आणि ते तसं करतील याची इराणला जाणीव आहे आणि म्हणून इराणने मुद्दामून आपण म्हणतो की खोडी काढल्यासारखं त्यांच्यावरती अटॅक केलेला आहे. आता इराणची अर्थव्यवस्था म्हटली तर इराणची अर्थव्यवस्था अतिशय गंभीर अवस्थेमध्ये आहे. त्यांना बाहेर पडण्यासाठी चीन किंवा रशियाची मदत घ्यावी लागेल. त्याच्याशिवाय कुठलाही त्यांच्याकडे उपाय नाही. आता पुढे जाऊन बघूया कशा प्रकारे ते फाईट करतायत किंवा किती दिवस टिकतायत. तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे की किती दिवस टिकतायत. निश्चितच. स्वातीताई, मला एक विचारायचं होतं. तुम्ही म्हणजे आपल्या या चर्चेत सातत्याने येत होतं की इराण, चीन आणि रशिया दोन्ही अतिशय मित्र संबंध असलेले देश होते. जेव्हा रशिया अडचणीत होता तेव्हा इराणनी आपले शहीद ड्रोन्स असतील किंवा इतर सर्व प्रकारची मदत रशियाला केली होती. आता रशियाने याचा तीव्र निषेध केला असला तरी मदत मात्र रशिया अजून करत नाहीये. रशियाची मदत करण्याची क्षमता नाहीये कारण युक्रेन विरुद्ध युद्ध आहे का रशियाला या भानगडीत पडायचं नाहीये? का नेमकं इराण एकटा पडल्यासारखा का वाटतोय? एक फक्त थोडासा मुद्दा सांगते गौरीच्या निमित्ताने की त्यांनी जो होर्मुझचा आखात जे बंद केलेला आहे त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे. कारण तेलाची जी मूळ आयात निर्यात जी सगळं आहे तो वाहतूक सगळी त्या होर्मुझमधून होते आणि त्याचा दुसरा परिणाम म्हणजे तेलाचे भाव प्रचंड वाढतील, कदाचित 200 पर्यंत जातील असं सांगितलं जातंय. आता आपण येऊ रशियाकडे, जिथे तुम्ही बोललात की रशिया काय करू शकतो. तर रशिया किंवा चीन हे काय करू शकतात हे त्यांनी इराणमध्ये जी निदर्शनं सुरू झाली 1 महिन्याभरापूर्वी त्याच्यात त्यांनी दाखवून दिलेलं आहे की इराणसाठी त्यांना तंत्रज्ञानात्मक मदत जी आहे ती दोन्ही देश देऊ शकतील. असं म्हटलं जातं की रशियाने खूप सारं शस्त्रास्त्र सामग्री सुद्धा इराणकडे पाठवलेली होती. अर्थात गुप्त पद्धतीने जिची वाच्यता झालेली नाहीये. रशियाची विमानं वारंवार तिथपर्यंत पोहोचवू कल्पना नाही. विमानाने किती अशी सामग्री तिथे पोहोचू शकते ते. चीनच्या बाबतीत मात्र मी म्हणेन की गोष्टी सांगेन युक्तीच्या चार अशी अवस्था चीनची आहे आणि ती तशीच राहील असं दिसतं एकंदरीत. रशियाला कारण हेच आहे की 2 गोष्टी आहेत. एक तर ते युक्रेन युद्धामध्ये अडकलेले आहेत, त्यांची शेपूट पाचरीत आहेत आणि तोपर्यंत तिथे ते शांतता प्रस्थापित करण्यासाठी वार्तालाप सुद्धा करतायत. अमेरिकेशी वाटाघाटी चालू आहेत. त्याच्यामधून त्यांच्यावरती जी आर्थिक सँक्शन्स आलेली आहेत ती दूर होण्याची शक्यता आहे आणि असं असताना पुन्हा एकदा अमेरिकेचा रोष ओढवून घ्यायचा का हा प्रश्न रशिया पुढे आहे. कारण आर्थिक निर्बंधांचं जे जाचक असं वातावरण तयार झालेलं आहे त्या देशामध्ये त्यातून सुटका करण्याची त्यांना सुद्धा गरज तयार झालेली आहे. तेव्हा रशिया सुद्धा ते अगदी चडफडाट करतायत ते, परंतु त्याच्या पलीकडे फारसे जातील असं नाही. UNSC मध्ये दोघेही कदाचित इराणचं समर्थन करू शकतील. पण ऑन द ग्राउंड ज्याला म्हणतात की बूट्स ऑन द ग्राउंड ते घडण्याची शक्यता मात्र कमी आहे, म्हणजे रशिया किंवा चीनकडून. नाही सर, युद्धात खूप मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर होतोय.
असं म्हटलं जात होतं की लेबेनॉनच्या युद्धात ज्या प्रकारे इस्रायलनी पेजर हॅक करून त्याच्यात हो. स्फोट घडवून आणले, आता असं मी NDT वरच ऐकलं की हो. अमेरिकेने अँथ्रोपिक आणि इतर AI एजंटचा वापर करून इराणच्या व्यवस्थेत इन्फिल्ट्रेट केलं होतं. म्हणजे हा मुद्दा आहे की हे 40च्या 40 लोक एकत्र आले हो. कसे? कारण व्हेनेझुएलामध्ये जे झालं आणि निकोलस मादुरोनं ज्या प्रकारे अमेरिकेने अपहृत केलं, ते इराणच्या बाबतीत हम्म. होणार किंवा त्यांची हत्या केली जाणार हे उघड होतं. पण तरी 40च्या 40 लोक एका ठिकाणी आले कसे? तर याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. या एकूण हे कशा प्रकारचं युद्ध आहे नेमकं? हे सायबर वॉरचा हा पुढचा भाग आहे. आता आपण सुद्धा म्हणजे भारताने सुद्धा याच्याबद्दल प्रचंड सावध असलं पाहिजे. एक आठवण आली म्हणून सांगतो. नरेंद्र मोदी आणि यांनी सांगितलं होतं, मनोहर पर्रीकरांनी ती आठवण सांगितली होती, की जेव्हा जेव्हा कॅबिनेट मिटिंग व्हायच्या, तेव्हा सगळ्यांचे मोबाईल फोन एका स्टीलच्या ट्रंकमध्ये बाहेर टाकायला सांगायचे आणि आतमध्ये मिटिंगला जायचं. कारण फोन ट्रॅक होतात हे सगळ्यांना माहीत होतं. हे अगदी प्रिमिटिव्ह मी सांगतोय. पण इराणच्या बाबतीत हेच घडलं असण्याची शक्यता आहे, की हे सगळे धुरीण लोक कधी कुठे भेटतात याची पूर्ण माहिती अ, अमेरिकन CIA ला होती आणि त्याचा वापर करून त्यांनी हा दिवस आणि वेळ निवडलं होतं, असं माझं मत आहे. तर या प्रकारचं युद्ध लढण्याची इराणची क्षमता आहे असं वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट, इराणमध्ये सध्या त्यांच्यातच संशयाचं वातावरण आहे, की आयातोल्ला खामेनी त्याच्या जवळच्या वर्तुळातला कोणीतरी फितूर असल्याशिवाय हे शक्य नाही. आणि तो फितूर त्या मिटिंगला गेला नसणार. त्याला जर माहित असलं या मिटिंगमध्ये काय होणार आहे, तर तो नक्की त्या मिटिंगला जाणार नाही. अर्थात इराणच्या फितुराला शोधायला बघतील. परंतु तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे, की इराणी सोसायटीचा जो दुभंग झालेला आहे, आणि आता स्वातीपेक्षा गौरीनी अगदी योग्य सांगितलं, की इराणची अर्थव्यवस्था इतकी रसातळाला गेली आहे, त्याचा सामान्य प्रजेवरती भयंकर वाईट परिणाम होतोय. त्यामुळे या मुलांना ठेवायचं की नाही याचा विचार त्या लोकांच्या मध्ये येणार नाही असं शक्य नाही. आणि त्या विचाराला जास्तीत जास्त पुढे आणण्याचं काम ही लोक करतील, इस्रायल आणि अमेरिका. आणि इराणचा दुभंग जर त्यांना वाढवता आला तर हे युद्ध जरा लवकर संपेल असं मला वाटतं. आजचं जे हे युद्ध आहे म्हणजे याच्यामध्ये मला एक गोष्ट जाणवली, अ, की काल जेव्हा इराणनी इस्रायल आणि इतर अरब देशांवर हल्ले केले, यातल्या अरब देशांच्या प्रतिक्रिया या खूप बोलक्या होत्या. याच्यापैकी जवळपास सगळ्या अरब देशांनी इराणचा निषेध केला, की तुम्ही आमच्या म्हणजे आमच्या लक्ष्यांवर तुम्ही हो. याचं कारण म्हणजे आम्ही या युद्धाचा निषेधच केला होता, परंतु तरी तुम्ही आम्हाला लक्ष्य केलं. आणि दुसरीकडे इराणचं म्हणणं आहे, जे पहिल्यापासूनच म्हणणं आहे, की अमेरिकेचे नाविक आणि लष्करी तळ ज्या ज्या देशात आहेत ते सगळे लेजिटिमेट टार्गेट आहेत. तर या सगळ्यामध्ये अरब देशांची एक भूमिका आहे, ती कशा प्रकारे बघता? स्वाती, ते तुम्ही कशा प्रकारे बघता अरब देशांची भूमिका? खरं म्हणजे त्यांनी स्पष्ट केलं होतं, की आमची एअर स्पेस वापरायची नाही आणि आमचे एअरबेस सुद्धा वापरायचे नाहीत हल्ल्यांसाठी. आणि इराणनी त्यांना खरं म्हणजे वगळून टाकायला पाहिजे होतं या हल्ल्यामध्ये. आता झालंय असं, की एक आपण म्हणू धोरणात्मक चूक झालेली आहे इराणची आणि प्रत्यक्ष पश्चिम आशियातच ते अ, अल्पमतात गेल्यासारखे झालेले आहेत. म्हणजे इतक्या सगळ्या देशांना कारण नसताना इराणनी स्वतःच्या विरोधामध्ये उभं केलं असं दिसतंय. जे तत्वतः तरी त्यांच्या बाजूनी उभे राहू शकले असते त्या हल्ल्यासाठी म्हणून. पण ही एक कल्पना नाही, कदाचित स्वतः खोमेनी जिवंत असते, तर त्यांनी कदाचित अशा पद्धतीचे आदेश दिले नसते. आपल्याला कल्पना नाही. पण आता जे काही युद्ध चाललेलं आहे, अर्थात त्यांना ते म्हणतायत ते खरं आहे, की तिथे जे अमेरिकन बेस आहेत, ते बेस वापरून पुन्हा आमच्यावरती हल्ले होतील. तेव्हा त्याच्या अगोदर आम्हाला ते बेस मुळात उखडून टाकायचे असं समर्थन सुद्धा ते करू शकतात. पण त्यांनी त्या देशांमध्ये इराणबद्दलचं मत जे आहे ते जनतेचं सुद्धा कलुषित झालं असं आपण म्हणू शकतो आजच्या घडीला. पण गंमत म्हणजे याच्यामध्ये जनता कोण या देशामध्ये? कारण UAE मध्ये ही 1 कोटीपैकी जनता 15 लाख आहे. 42 लाख भारतीय लोक आहेत. तीच गोष्ट कतारच्या बाबतीत. सौदीमध्ये थोडा फरक आहे, पण बहारीन, कतार या सगळ्या देशांमध्ये जनता 15%, 20%, 30% याच्या पलीकडे नाहीये. एक गोष्ट मला याच्यामध्ये जाणवली, ती म्हणजे इराणचे याच्या मागची रणनीती अशी आहे, की इस्रायलनी स्वतःच्या संरक्षणार्थ जी
3 स्तरांची जी एरियल डिफेन्स सिस्टीम आहे, आणि मला असं वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी आता इस्रायलला गेलेले, त्याच्यातही हा एक खूप मोठा हिस्सा होता. तर त्यामुळे इस्रायलवर जो हल्ला केला तो जवळपास संपूर्णपणे निष्फळ ठरवला जातो. पण तोच हल्ला दुबई किंवा कतार किंवा बहारीनवर केला जातो. त्यांच्याकडे अमेरिकेने दिलेली पॅट्रियॉट ही सिस्टीम आहे, पण ती अतिशय महागडी आहे, आणि त्याची रिप्लेसमेंट करणं म्हणजे असं पुन्हा त्याच्यामध्ये म्हटलं होतं की 7-8 दिवस जर हे हल्ले असे सुरू राहिले तर जरी यांच्याकडे पैसे असले विकत घ्यायचे तरी ती यंत्रणा कोण तयार करणार? कारण एक तर महागडी आहे आणि खूप तयार करायला वेळ त्याचा हा महत्वाचा आहे, आणि त्यामुळे लक्ष केलं गेलं. पण मला एक डॉक्टर गौरींना विचारायचं की या सगळ्या म्हणजे एकीकडे तेलाची अर्थव्यवस्था आहे, पण दुसरीकडे हा सगळा भाग भारताशी अशा प्रकारे जोडलाय की याच्यामध्ये भारतीयांची संख्या लक्षणीय आहे, आणि जेव्हा या देशांवर हल्ले होतात म्हणजे आताही त्याच्यामध्ये भारतीयांना किंवा इतर देशाच्या लोकांना नागरिकत्व मिळत नाही, पण एक चांगलं नागरी जीवन जगण्याची त्यांना संधी मिळते. जेव्हा अशी आणीबाणीची परिस्थिती होते आणि ज्याच्यामध्ये पुन्हा धार्मिक रंग त्याला दिला जातो, याच्यापैकी बऱ्याच देशांमध्ये सुन्नी शिया असं हे आहे, तर अशा वेळेला तिचा सगळा पत्त्याचा बंगला उभा केलेला आहे, डोलारा उभा केलेला आहे, तो कोसळण्याची कितपत शक्यता असते किंवा काय त्याचे अर्थकारण 2 दिवस जरी थांबलं, एअरपोर्ट 2 दिवस जरी बंद झाला तरी त्याच्यावर परिणाम होतो, आणि युद्ध जरी थांबलं तरी पुढचा काही काळ त्याच्यावर परिणाम होतो. हे कशा प्रकारे आर्थिक परिणाम होऊ शकतात त्याच्यावर? हो, त्याच्यामध्ये आहेच. आर्थिक परिणाम फार मोठ्या प्रमाणात होतील, एवढं हे नाकारता येणार नाही. पण इराण किती दिवस हे युद्ध पुढे चालू ठेवेल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये. याच्यामध्ये कुठलंही युद्ध चालू झालं, कोणीही कोणाविरुद्ध अटॅक केला तरी त्याच्यामध्ये हा आर्थिक दुष्परिणाम त्याचे आहेतच, की फार मोठ्या प्रमाणावर लॉस होतो, आणि मग तो भरून काढणं हे कठीण असतं, फार लवकर भरून नाही काढता येत. पण या सगळ्या आखाती देशांवर जरी इराणने हल्ला केला असला तरी इराणची आर्थिक स्थिती अतिशय बिकट आहे. म्हणजे $1 बरोबर आज त्यांचा इराणियन रियाल जो आहे त्याची किंमत 13,14,500 रियाल इतकी आहे. $1 बरोबर 13,14,500 रियाल. म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर करन्सीचं डेप्रिसिएशन झालेलं आहे, आणि त्याला कारण इराणची अंतर्गत परिस्थिती आहे. इराणची अंतर्गत परिस्थिती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इराणियन रियाल डेप्रिसिएट कधीपासून होतोय? 1979 पासून होतोय. 1979ला 1945 पासून 1979 पर्यंत रियाल हा स्टेबल होता. साधारण एक युएसडी बरोबर 70 ते 73 रियाल या दरम्यानच तो फ्लक्च्युएट होत होता. पण 1979ला इस्लामिक रिव्हॉल्युशन झाल्यानंतर 80ला जर आपण रियालची किंमत बघितली तर $1 बरोबर 140 अशी अचानक 100% तो घसरलेला आहे. आणि त्याच्यानंतर तो घसरता जो आहे तो मग एक USD बरोबर 1000, मग 2000 रियाल असं करता करता तो 2015ला 30,000 रियाल इथपर्यंत करन्सी डेप्रिशिएट झाली, आणि आज ती 13,14,500 रियाल इथपर्यंत खाली गेली आहे. आणि इन्फ्लेशन रेट हा साधारण 50 ते 55% आहे. तो 1979 पासून सतत वाढता आहे इन्फ्लेशन रेट. म्हणजे महागाईचा दर इतका वाढता आहे, करन्सीची किंमत काही नाहीच अशा तऱ्हेने कमी झालेली आहे. म्हणजे आपण जर एखादी वस्तू म्हणतो डॉलरच्या हिशोबात म्हटली, त्याची किंमत $2 आहे म्हटल्यानंतर त्यांना जवळजवळ 13 लाखाच्या दुप्पट 26 लाख रियाल द्यावे लागतील. म्हणजे सर्वसामान्य माणसाचं जगणं हे इराणमध्ये इतकं मुश्किल आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये इराण आखाती देशांवर हल्ले करतोय की ज्यांच्याकडचं नागरी जीवन हे अतिशय सुरळीत आहे आणि तिथले नागरिक सुखाने जगतायत. अशा परिस्थितीमध्ये इराण आखातावर हल्ला करतो. हे म्हणजे याच्यामधलं कारण आणि याच्या मागची कारणमीमांसा म्हणण्यापेक्षा आउटकम काय हेच माझ्या लक्षात येत नाही. कारण ते आखाती देश, बाकीचे आखाती देश आहेत ते इतके श्रीमंत आहेत, ते एक 8 दिवस जरी युद्ध चाललं पुढे महिनाभरात किंवा 2 महिन्यात ते स्टेबल होतील, त्यांना फार वेळ लागणार नाही. पण इराणचं काय? इराण एवढ्या मोठं जर युद्ध करताय तर इराणची अर्थव्यवस्था अजून खाली जाईल, अजून घसरेल. आणि आता जे उठाव चालले त्याच्या पुढचं गाव आहे म्हणजे अनागोंदी आणि सिव्हिल वॉर, अशा प्रकारची परिस्थिती इराणमध्ये उपस्थित होईल. म्हणजे इराणच किती नाही म्हटलं तरी इराणच जास्तीत जास्त लॉस मध्ये जाणार आहे ह्या सगळ्या एकूण सिनारिओमध्ये. पण मला वाटतं याच्यामध्ये फायदा तोट्याचा विषय नाहीये, कारण जेव्हा इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि इराकने इराणवर हल्ला केला, 8 वर्ष युद्ध चाललं, लाखो लोक मारली गेली, तरी इराण लढत राहिला. याच्यामध्ये जेव्हा तुमची अर्थव्यवस्था सँक्शन खाली असते आणि ती युद्धाला जोडलेली असते, जी आता आपण रशियाच्या बाबतीत बघितलं की सगळी देशाची सगळी उत्पादन क्षमता ही ज्याला वॉर इकॉनॉमी म्हणतो, फक्त ते ड्रोन बनवतायत, फक्त मिसाईल बनवतायत, आणि त्याच्यामुळे
किती महागाई आहे, म्हणजे हे एका लोकशाही देशामध्ये जिथे सगळ्या गोष्टी सुरळीत आहेत तिथे हे लागू पडतं. पण इराणच्या बाबतीत तर अशी परिस्थिती होती, म्हणजे हे आता सांगणं अतिशय आवश्यक आहे. जेव्हा इराण आणि इराक युद्ध चालू होतं आणि इराकला सगळ्या देशांनी मदत केली होती आणि त्यांच्याकडे सीमेवर सगळ्या लँडमाइन्स टाकल्या होत्या, तेव्हा इराणने आपल्या 16-17 वर्षाच्या तरुण मुलांना कॅनन फॉडर म्हणून त्यांच्या गळ्यात एक चावी दिली, की ही चावी स्वर्गाची चावी आहे, जर तू मारला गेला, शहीद झालास तर तू स्वर्गात जाशील. आणि असं करून त्यांना पुढे धाडलं आणि या सगळ्या याच्यामध्ये हजारो लाखो लोक अपंग झाले, मारले गेले. म्हणजे जो देश एक इस्लामिक शासन व्यवस्था चालवण्यासाठी स्वतःच्या तरुण पिढीचा अशा प्रकारे बळी देऊ शकतो, की आपले सैनिक मरायला नको म्हणून हे 16-17 वर्षाचे लोक मेले तरी चालतील, जिकडे हजारो लोकांना फाशी दिलेलं आहे, तुरुंगात टाकलेलं आहे. मला वाटतं त्यांच्यासाठी इन्फ्लेशन 50% राहिलं काय किंवा 500% राहिलं काय, म्हणजे देश देशांतर्गत गोष्टीतनं सुरळीत राहू शकतो. पण स्वातीताई, अरब देशांचं याच्यामध्ये काय, कारण आता गंमत म्हणजे सौदी अरेबियाने, म्हणजे इकडे पाकिस्ताननी अफगाणिस्तानशी युद्ध सुरू केलेलं आहे. बहुतेक मला असं वाटतं त्यांना त्याची कल्पना असावी की इकडे आपल्याला कॉल येऊ शकतो आणि मग तो कॉल आला की आम्ही बिझी आहे, म्हणजे दुसऱ्या फोनवर बिझी आहे. अशा प्रकारे हे पाकिस्तानचं वाटतंय का, की आता सौदी अरेबियाने एका प्रकारे इराणचा निषेध केलेला आहे, म्हणजे इराणचा निषेध सौदी अरेबियाने केला तर पाकिस्तानलाही इराण विरुद्ध उतरावं लागेल असं कुठेतरी चिन्ह आहे. आणि दुसरीकडे पाकिस्तान अफगाणिस्तानशी लढतंय त्याच्यातही सौदी अरेबिया नाही. म्हणजे हे जे अरब देशांचं एकूण वागणं आहे, सौदीबद्दल तसं म्हटलं होतं की सार्वजनिकरित्या ते सगळं इराणच्या बाजूने असं हे करत होते, पण अमेरिकेला हा हल्ला करण्यासाठी सगळ्यात जास्त उद्युक्त करणारा देश हा सौदी अरेबिया होता. तर या अरब देशांच्या एकूण वर्तनाकडे कशा प्रकारे तुम्ही बघता? अगदी खरं आहे ते. आणि म्हणजे अरब देशांची भूमिका थोडी दुटप्पी आहे, तुम्ही म्हणता ते खरं आहे. म्हणजे आपण कल्पना करा तुम्ही, काही दिवसांपूर्वी जेव्हा सिरियातून असदला हाकलायचं ठरलं, त्यावेळेला तुर्कस्तान मदतीला आलेला होता, सौदी सुद्धा थोडीफार मदत करत होता आणि इस्रायलला मदत करत होते, कारण त्यांनाही असद तिकडे नकोच होता. अशा प्रकारे आणि मग नंतर आता पुन्हा या हल्ल्याचे ते निषेध करून आपण कसे सोडवत आहोत हे दाखवायचा प्रयत्न करतायत. पण एक वेळ अशी येईल की जेव्हा तुम्हाला जर का राजवट बदलायची असेल तर असं बाहेर राहून तीर मारून चालणार नाहीये. अमेरिकेला किंवा इस्रायलला तिथे बूट ऑन द ग्राउंड असायला लागणार. आणि ते जर का असेल तर मग कुठलं सैन्य इराणमध्ये पाठवू शकतो हा प्रश्न विचारला गेला तर तिथे पुन्हा एकदा पाकिस्तानकडे समजा त्यांनी बोट दाखवलं आणि अमेरिकेने जर का सांगितलं असिम मुनीरना की तुमचं सैन्य तिकडे पाठवा, तर मुनीर काय करणार हा प्रश्न आहे. आणि म्हणून त्याच्या आधीच त्यांनी अफगाणिस्तानमध्ये आघाडी उघडून ठेवलेली आहे, वी आर बिझी हिअर असं कदाचित सांगण्यासाठी. अशा पद्धतीचे दिसत आहेत एकंदरीत. नाही नाही सर, तुम्हाला असं वाटतं का की एका प्रकारे या युद्धामुळे अरब देश, म्हणजे सौदी अरेबिया आणि UAE यांच्यामध्ये एक प्रकारचं शीतयुद्ध होतं आणि सौदी अरेबिया इस्रायलच्या विरोधात हळूहळू सरकत होता, पण या युद्धामुळे सगळ्या आखाती अरब देशांना एकत्र आणलं आहे का, आणि हे ऐक्य किती काळ टिकेल किंवा नेमकं कोणत्या दृष्टीने? कारण मला एक गोष्ट जाणवली, मी जाणीवपूर्वक कालपासनं अल जझीरा बघतोय, TRT वर्ल्ड बघतोय आणि इतरही म्हणजे अरब देशातली मीडिया बघतोय. हे अरब देश राजकीय दृष्ट्या जी भूमिका घेत आहेत त्याच्या बरोबर विरोधी त्यांच्या माध्यमातनं, म्हणजे आपले जे रस्त्यावरचे जमाव आहेत त्यांना शांत करण्याच्या दृष्टीने त्यांचं कव्हरेज सुरू आहे. म्हणजे कतार, खास करून कतार इराणचा निषेध करतंय, पण अल जझीरा आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करताय. तर हे बॅलन्सिंग करण्याचा जो प्रयत्न आहे, हे याच्यातनं सगळे अरब देश एकत्र येतील का, आणि एकत्र राहिले तर ते किती वेळ एकत्र राहू शकतील? माझ्या मते आता ते एकत्र आहेत, कारण इराण हा सगळ्यांचा कॉमन एनिमी आहे, तो पहिलेपासूनच कॉमन एनिमी होता. आणि एक तुम्ही नोटीस केलं का की इराणचे प्रॉक्सीज आता एकदम चिडीचूप आहेत. हिजबुल्ला काही करत नाहीये. हुतींना आता केवढी संधी होती हॉर्मुझचं खात बंद झाल्यावर लाल समुद्र बंद करायचं, ते पण काही करत नाहीयेत. माझ्या मते सगळेजण आता इराणची अवस्था पाहून भेदरलेले आहेत. अरब देशांना कळून चुकलंय की आता अमेरिकाच आपला तारणहार आहे, मुकाट्याने अमेरिकेच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. सौदी अरेबियाची जी सगळी चालली होती वेटवट, म्हणजे MBSचं, त्यांनी सगळं पाऊल मागे घेतलेलं आहे. पब्लिकली ते काहीही सांगूत, पण आता ते सगळे एकत्र राहणं ही काळाची गरज आहे. पाकिस्तानचा तो प्रॉब्लेम असा आहे की त्यांना जे पैसे देतील त्यांच्याकडे ते माणसं पाठवतील.
तुम्ही बघालात तर येत्या काही दिवसात शिया सुन्नी दंगे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर होतील आणि मग शियांना मारायला म्हणून पाकिस्तान आपलं सैन्य अमेरिकेने सांगितल्यासारखं इराणमध्ये पाठवेल. असं काहीतरी घडण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही, कारण ते अगदी विलिंगली दे विल गो अँड किल द शियास इफ दे कॅन. तर हा सगळा अत्यंत स्फोटक एरिया बनलेला आहे आणि तो त्याचा स्फोटाचा जर निचरा करायचा झाला तर अमेरिका आणि अरब देश यांनी एकत्र येऊन इराणला पूर्ण सबड्यूट करण्यापेक्षा दुसरा आता काही मार्ग उरलेला नाही असं मला वाटतं. आपण काही लोकांचे प्रश्न घेऊया. राजेंद्र करंजीकर यांनी प्रश्न विचारलेला आणि तो मी डॉक्टर गौरी पिंपळांना विचारतो की यामुळे भारताला महागाईची किती झळ सहन करावी लागेल. एक महागाईचा प्रश्न आहे, दुसरा जवळपास 1 कोटी भारतीय या भागामध्ये अडकलेले आहेत, ते प्रवास करू शकत नाहीत. पुण्यातले अनेक विद्यार्थी याच्यामध्ये अडकलेले आहेत, हा त्याच्यातला दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा, तेलाचे भाव $100 वरती जातील असा अंदाज व्यक्त केलेला आहे. म्हणजे या सगळ्यामुळे भारताचा आणि युएईचा व्यापार $85 अब्ज आहे. म्हणजे समजा हे युद्ध आणखीन काळ चाललं थोडा काळ, हो. तर याचा भारताला कशा प्रकारे परिणाम सहन करावा लागेल? हो, भारतामध्ये 50% साधारण तेल आखातामधून येत आहे आणि ते हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून येत आहे. त्याच्यामुळे भारताला याचा फटका बसणार आहे थेट. आणि तुम्ही म्हणालात तसं युएई बरोबरचा आपला जो व्यापार आहे तो फार मोठ्या प्रमाणावर आहे, त्यालाही फटका बसेल. त्याच्यामुळे भारताला आर्थिक नुकसान आहेच. त्यामुळे भारताच्या दृष्टीने हे युद्ध लवकरात लवकर संपावं, ही जी एक आहे ती भूमिका भारताची आहेच, ती भारताने जाहीररित्या सांगितलेलीही आहे. आणि आपण भारतीय म्हणूनही तीच अपेक्षा करूया की हे युद्ध लवकर संपेल आणि भारताला फार मोठा फटका भेटणार नाही. तेलाचे दर आता युद्ध किती वेळ चालू राहील याच्यावरती, तेलाचे दर किती प्रमाणात वाढतील याच्यावरती. आज $70 पर बॅरल आहे ब्रेंटचा रेट. तो आता हळूहळू करत किती वाढेल, कारण इराणने एक गोष्ट केलेली आहे, चीन आणि रशियाच्या ऑइल टँकर्सना परमिशन दिलेली आहे आणि बाकीच्या ऑइल टँकर्सना तिकडे परमिशन नाहीये. त्याच्यामुळे हे जे केलेलं आहे, आता रशिया आणि चीन कशा प्रकारे पुढे जाऊन ऑइल प्रोडक्शन वाढवतील किंवा सप्लाय चेन हे करतील, सुरळीत करतील, याच्यावरती तेलाचे दर अवलंबून आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी धरून पुढे महागाई किती प्रमाणात वाढेल त्याचा अंदाज येईल. पण सध्या लगेच तेलाचे दर वाढतील आणि लगेच महागाई येईल असं तर दिसत नाहीये. लवकर युद्ध संपलं तर विशेष परिणामही होणार नाही असं दिसतंय. मला स्वातीताईंना विचारायचं आहे. स्वातीताई, होर्मुझचा आखात बंद करण्याची घोषणा इराणने केलेली आहे, पण हाऊ प्रॅक्टिकल इज इट? म्हणजे घोषणा करणं आणि आखात बंद होणं, कारण तिथे आता अमेरिकेचा जो आर्माडा म्हणजे नेव्हल प्रेझेन्स आहे ते बघता जोपर्यंत इराणच्या स्पीड बोट्स कुठलं एखादं तेलाचं जहाज बुडवत नाहीत किंवा 2-3 बोटींवर हल्ले करता येत नाही, तोपर्यंत वाहतूक सुरू राहील. वाहतूक थांबत नाहीये. पण म्हणजे एका प्रकारे इराणने घोषित केलंय की हे आता लेजिटिमेट टार्गेट आहेत, म्हणजे इथनं होणारी वाहतूक. पण ती ताकद त्यांच्यामध्ये आहे का की वाहतूक बंद करू शकण्याची? इराणी नेव्ही इतकी काही ताकदवान नाहीये, हे आपल्याला मान्य करावं लागेल. पण मी काही ठिकाणी असं वाचलं की चीन आणि आणखी काही देश यांची वाहतूक सुरळीत चालू आहे, पण इतरांना मात्र ते थोडीफार अडवणूक करण्याचा आता त्यांनी प्रयत्न सुरू केलाय. मला होर्मुझमध्ये ती अडवणूक ते किती करतील याबद्दल शंका आहे माझ्या मनामध्ये. पण जास्त करून हुदींच्या मदतीने तो जो एडन आणि पुढचा जो भाग आहे, ती चिंचोळी पट्टी आहे, ती मला जास्त वल्नरेबल वाटते. आणि तिथे मात्र हुदींमुळे अनेक हल्ले होण्याची जास्त शक्यता आहे असं एकंदरीत दिसतंय. मला नेने सरांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे की हा, तर माझा प्रश्न असा आहे नेने सर की या सगळ्या युद्धात असं म्हटलं जात होतं आणि याच्या आधी आपण जेव्हा व्हिडिओ केले होते तेव्हा मी ही शक्यता वर्तवली होती की याच्यामध्ये पडद्यामागचा एक शत्रू आहे आणि तो पडद्यामागचा शत्रू आहे तो म्हणजे चीन आहे. कारण कुठेतरी जर इराणचं युद्ध झालं तर सगळ्यात बरोबर. जास्त नुकसान ऑफकोर्स इराणला तर युद्ध म्हणजे जिथे आखाती जिथे युद्ध लढताय तिथे नुकसान होणारच आहे. पण इराणचं सगळ्याच्या सगळं तेल चीन विकत घेतोय, हा त्यातला एक भाग आहे. आणि दुसरा भाग आहे की एका प्रकारे सर्व क्षेत्रामध्ये आज चीन अमेरिकेला मागे टाकतोय आणि मागे टाकत असताना अमेरिकेकडे एकमेव, ज्याला ट्रम्प कार्ड म्हणतात, हुकमाचा एक्का अमेरिकेकडे तो आहे. म्हणजे आपल्या लष्करी ताकदीचा वापर करून चीनला तिकडनं दूर करायचं. म्हणजे व्हेनेझुएलामध्ये तेच झालं, व्हेनेझुएलाचं तेल चीन विकत घेत होता. अमेरिकेने तिथे राजवट बदलली आणि चीनला तिकडनं हद्दपार केलं. आता अशीच गोष्ट जर इराणच्या बाबतीत झाली तर कारण चीनसाठी हा प्रतिमेचा प्रश्न आहे. म्हणजे चीन जे आपल्याला एक जगातली दुसरी महासत्ता म्हणून स्वतःचा एक सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता,
त्याच्यात चीनला हा किती मोठा फटका असू शकतो? याच्यात आता मगाचा जो तेलाचा प्रश्न आला त्याच्यात एक छोटासा उपसिद्धांत असा झालाय की व्हेनेझुएलाचं तेल हे आता सहज येऊ शकतं कारण ते केप ऑफ गुड होपवरनं येणार आहे. त्याला या गल्फच्या वॉरचा काही संबंध नाहीये आणि भारताकडे ते तेल शुद्ध करण्याची क्षमता आहे कारण रिलायन्स आणि नायरा दोन्ही लॅबोरेटरीमध्ये रिफायनरीमध्ये तेल शुद्ध होतं आणि व्हेनेझुएला कॅन सप्लाय ॲज मच ॲज वी वॉन्ट. त्यामुळे तेलाच्या बाबतीत हा प्रकार होईल. ऍक्च्युली तुम्ही जर बघितलं तर ट्रम्पनी अतिशय काळजीपूर्वक पावलं टाकली आहेत. व्हेनेझुएलातनं इराण तेलाचा वापर चीन करता त्यांनी बंद केला कारण व्हेनेझुएलाचं बरंचसं तेल चीन वापरायचं. आता इराणही बंद केला म्हणजे चीनला केवळ रशियावरच अवलंबून राहण्याची परिस्थिती आली आहे आणि ती जर परिस्थिती येत असली तर पुतीन विल ऑल्सो थिंक की इराणचा प्रॉब्लेम असाच राहू देत तसा राहिला की रशिया पूर्णपणे आपल्यावर आश्रित राहील आणि ते काही त्या पुतीनला त्याचं काही वाईट वाटायचं नाही. त्यामुळे रशियालाची कोंडी करण्याकरता हे प्रकार चाललेले आहेत. त्यात जर इराणचं तेल अमेरिकेला फुकट मिळालं तर हवंच आहे. अशी सगळी मांडणी सध्या झाली आहे आणि भारत त्याच्यात फार चांगल्या ठिकाणी बसलेला आहे. तर व्हेनेझुएलन ऑइल आजच्या घडीला अमेरिका, चीन आणि भारत हे तिघच जण रिफाईन करू शकतात. अमेरिकेची रिफायनिंग कपॅसिटी तेवढी नाहीये कारण त्यांच्याकडे त्या प्रकारचं तेलच नव्हतं. भारताला खूप मोठी संधी आता आहे आणि माझी खात्री आहे की भारतातले तेल शुद्धीकरणचे लोक ही संधी मोठ्या प्रमाणावरती घेतील आणि ते आणि पुन्हा हे अवे फ्रॉम वॉर झोन आहे त्यामुळे इन्शुरन्सचाही प्रॉब्लेम इथे येत नाही. त्यांच्याकडे तसं बघायला गेलं तर अमेरिकेची बाजू घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. ते इराणची म्हणजे इराण कसं आहे, इराण आर्थिकदृष्ट्या जवळजवळ संपलेला देश आहे. तेलाचं प्रोडक्शन आपण म्हणतो ते 60-70च्या दशकामध्ये म्हणजे त्यांच्याकडे 1979ला इस्लामिक रिव्होल्युशन झाला त्याच्या आधी साधारण 60 लाख बॅरल पर डे इतकं त्यांचं प्रोडक्शन होतं. ते आता जेमतेम 32 लाख बॅरल्स पर डे आहे. म्हणजे तसंही ऑइलच्या ह्याच्यामधून त्यांना जे काही मिळत आहे ते सगळं सरकारसाठीच वापरलं जात आहे आणि त्याच्यामध्ये सरकारचेच खर्च चालत आहेत. आणि ह्याच्यामध्ये इराणला ऑइल प्रोडक्शन वाढवणं आता तर मुश्किल आहे. तेवढ्या मोठ्या प्रमाणावर शक्य नाही. ते चीनला विकतंय ते बंद झाल्यानंतर इराणची जी आहे ती परिस्थिती इतकी बिकट होईल की आता आखाती देश इराणच्या बाजूने जाणं म्हणजे हा आखाती देशांसाठी सुसायडल मूव्ह असेल. त्यामुळे आता आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांना अमेरिकेची बाजू धरून ठेवण्याशिवाय काही पर्याय नाहीये आणि जितक्या लवकर युद्ध संपता येईल त्यांच्या दृष्टीने की जसं त्यांनी इराणला सांगितलं की बाबा आम्ही निषेधच केलेला आहे, तुम्ही का आमच्यावर हल्ले केले, तशाच प्रकारचे स्टेटमेंट त्यांना द्यावे लागतील. थेट इराणवरती हल्ला करणं हे त्यांनाही त्यांच्या दृष्टीनेही ते चांगलं नाहीये कारण IRGC आहे ते एक्स्ट्रीम लेवलला जाणारे लोक आहेत. ज्यांना IRGC ला आणून ठेवल्यानंतर ते फार एक्स्ट्रीम लेवलला जातात. त्याच्यामुळे हे फार वाईट भाग आहे. पण एक आपण ह्याच्यामध्ये एक मला वाटतं लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की इराणचं जर आधी बघितलं तर पूर्ण सिव्हिलायझेशन स्टेट होता. त्याच्यानंतर शहा असताना इराणची परिस्थिती खूप चांगली होती. अमेरिकेच्या बाजूने इराण पूर्णपणे होता. नंतर इराणची परिस्थिती बदलत गेली तसं त्यांना आर्थिक दृष्ट्याही इराणची परिस्थिती खालावत गेली. पण खोमेनीने काय केलं की इस्रायल संपवण्याचा जो विडा उचलला तो का उचलला तर इराण आणि इस्रायलचा काही थेट संबंध आहे का की इस्रायल इराणच्या किंवा पर्शियन एम्पायरच्या भूमीवर आहे का? तसं नाहीये. ते कोणत्या हेतूने करतायत त्यांचा हेतू एकच आहे, त्यांचा धर्म आणि त्यांची जी काय आखिरत लिहिलेली आहे ती काही जी इमॅजिनरी कन्सेप्ट त्यांची आहे त्याच्यासाठी ते सगळं हे करतायत. म्हणजे कोणी कोणासाठी आणि का करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इराणने स्वतःची चांगली असलेली अर्थव्यवस्था आणि चांगलं असलेलं नागरी जीवन त्यांनी ते खराब केलेलं आहे आतापर्यंत येऊन. आणि आता आखाती देशांना जाणीव आहे, सौदी म्हणा UAE म्हणा, तर UAE तर बऱ्यापैकी प्रोग्रेसिव्ह आहे.
सौदीपेक्षा जास्त. मध्यंतरीच्या काळात असं जाणवत होतं की सौदी जास्त प्रोग्रेसिव्ह झाला, पण आता रिसेंटली आपण बघतोय तर युएई जास्त प्रोग्रेसिव्ह आहे. त्याच्यामुळे ते असे इराण सारखं म्हणजे वेड्यासारखे वागतील असं मला वाटत नाही. स्वातीताई, एक प्रश्न हा विचारणार आहे, कारण सगळ्यात पहिले ब्राईट गाय युके कोणी कमेंट केले त्यांचं मी कौतुक करू इच्छितो. त्यांनी ही गोष्ट निदर्शनास आणली. 2 तासापूर्वीची बातमी आहे, इराणने पहिल्या ऑइल टँकरला लक्ष्य केलंय. 15 भारतीय खलासी त्याच्यावर हो. आहेत ओमानच्या आखातामध्ये. आणि असं जर झालं तर प्रश्न असा आहे की आतापर्यंत निषेध करणारे आखाती अरब राष्ट्र युद्धात उतरू शकतील का? कारण त्यांच्याकडे पण खूप मोठ्या प्रमाणावर अमेरिकेची आणि इतर देशातनं, फ्रान्स आणि इतर देशातनं घेतलेली शस्त्र सामग्री आहे. आणि जसं आखाती युद्ध पहिल्या आखाती युद्धात झालं होतं की सद्दाम हुसेन विरुद्ध हे सगळे लोक एकत्र आले होते, जेव्हा सद्दाम हुसेननी सौदी अरेबियावर, पुढे कुवेत घेतल्यानंतर पुढे जेव्हा सौदी अरेबियावर हल्ला केला, तेव्हा हे देश एकत्र आले होते, अरब देशांविरुद्ध अरब देश. तसे आता इराण विरुद्ध अरब देश लढाईत उतरू शकतात का सिम्बॉलिकली? दोन गोष्टी आहेत. मला असं वाटतं की इराण बद्दलचा त्यांचा जो रोष आहे ना, तो रोष त्यांचा अणु कार्यक्रम हाच आहे. म्हणजे इराणच्या अणु कार्यक्रमामुळे इस्रायलला जेवढी धास्ती वाटत होती त्यापेक्षा जास्त धास्ती हे सुन्नी बेस्ड लोक जे आहेत त्यांना वाटत होती. आणि इराणकडे अशा प्रकारे न्यूक्लिअर वेपन्स असू नयेत या मताला ते दृढ राहिलेले आहेत आणि अजून राहतील. त्यांचा जो विरोध होता इराणला तो त्याच बेसिसवरती होता. प्रत्यक्ष लढाईत उतरतील का नाही हा प्रश्न मला थोडासा काल्पनिक वाटतो, कारण ह्यांच्यापैकी कुठल्या देशाकडे फॉर्मल आर्मी आहे हा प्रश्न आहे. शस्त्रास्त्र जरूर आहेत त्यांच्याकडे, थोड्याफार प्रमाणामध्ये जो काही फोर्स आहे अमेरिकन फोर्स आहे आणि देशांतर्गत फार कमी आहे. आणि म्हणून तर त्यांना सुरक्षेसाठी इतर देशांकडे जावं लागतंय. ही अवस्था आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे मला नाही वाटत फॉर्मल. आणि त्यांची एक मानसिकता आहे. सौदीमध्ये मला असं सांगितलं लोकांनी, की त्या नागरिकांना असं वाटतं, मी कशाला जाऊन सैन्यामध्ये भरती वगैरे व्हायला पाहिजे. जे काम माझ्यासाठी दुसरा कोणीतरी परभारे पैसे देऊन करू शकतो, ते मी माझं आयुष्य जगू शकतो चांगला, अशी एक धारणा त्या लोकांची आहे. त्यामुळे तिथे लष्करं फार मोठी नाही. त्यामुळे ते लढाईत उतरणार कसे हा माझ्या समोरचा एक प्रश्न आहे खरं म्हणजे. त्यामुळे त्याचं उत्तर खरोखरच माझ्याकडे नाहीये. पण एक मात्र खरं आहे की त्यांना इराणचा अणु कार्यक्रम जर का नष्ट झाला तर तो हवा आहे. आणि आत्ताचे जे हल्ले झाले त्याच्यामध्ये असं म्हटलं जातंय की त्या साइट्सना सुद्धा टार्गेट केलं गेलेलं आहे पुन्हा एकदा. आणि रशियाने जी तक्रार केली मी म्हटलं त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आलेला आहे. तो असा आहे की IAEA ह्यांच्या निरीक्षणासाठी ज्या साइट्स इराणनी कायम खुल्या ठेवलेल्या होत्या, तिथे IAEAचे आंतरराष्ट्रीय निरीक्षक जाऊ शकत होते. त्या साइटवर सुद्धा हल्ले केले गेलेले आहेत. आणि हा रशियाचा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि इट इज माझ्या मते इट इज ड्रिव्हन थ्रू दिस फिअर दॅट these Arab countries have about Iran. धन्यवाद. आपण कार्यक्रमाच्या म्हणजे ह्याच्यावर बरेच दिवस हा विषय चालू राहील आणि आपल्याला अनेकदा एकत्र येऊन बोलता येईल. पण आता मी या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो. याच्यात एकच कमेंटचं उत्तर मी हे करतो. याच्यात त्यांनी लाईफस्टाईल बाय चिंतन यांनी विचारलं की याच्यामध्ये सुवर्ण मध्य कुठे आहे? आपण सगळेजण या प्रश्नावर एक व्यक्त होऊया. माझं स्वतःचं मत आहे की असं काही युद्धामध्ये सुवर्ण मध्य वगैरे नसतो. हे काही बुद्धिबळाचा खेळ नाहीये की याच्यामध्ये एखादा खेळाडू हारत आला की तो, ज्याला जेंटलमन सरेंडर म्हणतो, की आता मी नाही खेळू शकत, असं हे नसतं. युद्ध हे कुठल्या तरी परसेप्शननी केलेलं असतं. त्याच्या मागे काहीतरी आर्थिक लाभ असतात, त्याच्या मागे काही जी परिस्थिती बदलाची जी गणितं असतात ती असतात. आणि त्याच्यामुळे जेव्हा युद्ध होतं तेव्हा असं सुवर्ण मध्य वगैरे नसतो. रशिया युक्रेन युद्धाला 4 वर्ष झालेली आहेत, युद्ध सुरू आहे. या सगळ्यामध्ये आजच एक गोष्ट वाचली, इस्रायली माध्यमामध्ये वाचली की हे सगळं कोणामुळे सुरू झालं, तर ते त्या याह्या सिन्वर ज्यांनी ह्या 7 ऑक्टोबरचा हल्ला केला. आणि त्याला जर कल्पना असती की आपल्या एका चुकीमुळे किंवा आपल्या एका गोष्टीमुळे अख्खा गाझा पट्टीतला हमास उद्ध्वस्त होईल, हिजबुल्ला उद्ध्वस्त होईल, इराणचे सर्वोच्च नेते मारले जातील, हे सगळं जर त्याला आधी दिसलं असतं तर त्यांनी काही वेगळा निर्णय घेतला असता का? तर याचं उत्तर नाही असं आहे. कारण त्यांनी तरी देखील इस्रायलवर हल्ला केला असता. कारण शेवटी या लोकांची मानसिकता काय आहे ते ओळखणं आवश्यक आहे. म्हणजे जगात काय परिणाम होतील, त्याचं अर्थव्यवस्थेला किती नुकसान होईल, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन त्यांच्या डोक्यात नसतं.
आणि त्यामुळे याचं सुवर्ण मध्य मला वाटत नाही हे आहे. ही लढाई जोपर्यंत इराण अशा प्रकारे म्हणजे इराणची कपॅसिटी खूप जास्त नाहीये ड्रोन आणि बॅलिस्टिक मिसाईल लॉन्च करण्याची, तर ती जोपर्यंत आहे तोपर्यंत हे युद्ध अशा प्रकारे सुरू राहील, पण ती फार काळ राहील असं वाटत नाही. आणि मग पुढचा प्रश्न निर्माण होतो की मग इराणमध्ये उठाव होऊन सत्ता ताब्यात घेतात का का कोणाला तरी जमिनी कारवाई करावी लागते. हे दोन फॅक्टर माझ्या मते युद्धाचं भवितव्य ठरवतील. मी सगळ्यांना याच प्रश्न विचारणार आहे की हे युद्ध आता सुवर्ण मध्य काय आहे आणि किंवा कुठे थांबणार. गौरीजी, तुम्हाला काय वाटतं? कुठे थांबणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. अमेरिकेची इच्छा आणि शहा पहलवीची पण इच्छा आहे की त्याने इराणमध्ये यावं, पण तो कसा येणार आणि कसा त्याच्यामध्ये तो इराणचा सर्वोच्च नेता बनणार हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. अमेरिका तिकडे येणार, सैन्य उतरवणार आणि मग ते IRGC ला फाईट करतील की IRGC ला संपवतील, कशा प्रकारे करतील याच्यावरती पुढे सगळं अवलंबून आहे. आणि जर कदाचित जर शहा पहलवी आला आणि त्याने जर इराणला एक सिस्टमॅटिक डिसिप्लिन इराणसाठी फायनान्शियल प्लॅनिंग केलं, तर इराण हा खरंच पूर्वीसारखा जो आधी जो होता शहाच्या राज्यामध्ये एकदम चांगला प्रोग्रेसिव्ह वगैरे देश तसा होऊ शकतो. तेवढ्यासाठी त्यांना रॅडिकलायझेशन इस्लाममधून बाहेर यावं लागेल, ती मेंटॅलिटी सोडावी लागेल आणि पूर्णपणे प्रोग्रेसिव्ह आता जसं UAE आहे अशा प्रकारे त्यांनी जर थोडं स्वीकारली तर मग इराणचं भवितव्य खूप चांगलं आहे, कारण त्यांच्याकडे खूप मोठे तेलाचे साठे आहेत. हे इराणसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बघूया का. स्वाती, तुम्हाला काय वाटतं, शहा पहलवी पुन्हा येऊन राज्य हातात घेऊ शकेल का? एक म्हणजे स्वप्नवत कल्पना आहे, काय वाटतं? म्हणजे आता असं आहे की अमेरिकेला एक पप्पू हवा असतो आणि हा जो कोणी पहिलवी आहे तो जर का बेस्ट पप्पू असेल तर तो येईल, पण त्याच्यापेक्षा जास्त कोणी चांगला पप्पू तिकडे असेल अवेलेबल तर त्याला सध्याच्या आणलं तर. व्यवस्थेतला मिळू शकेल का कोणी पप्पू? म्हणजे पप्पू म्हणा, जो कोणी पण अमेरिकेचं ऐकेल तसं, जसं हो, डेल्सी करेक्ट. रॉड्रिक्स व्हेनेझुएलात मिळाली तसं कोणी मिळू शकेल का? येस येस, तसं होण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही बघाल की ते जे त्यांचे जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांच्यावर बिलकुल हल्ला झालेला नाहीये. त्यामुळे ती एक कोण शक्यता जास्त मला दिसते. आली अरिजानी का पेजेस्कियान, म्हणजे अध्यक्ष पेजेस्कियान आहेत पेजेस्कियान. काय? पेजेस्कियान पेजेस्कियान. हा शक्यता आहे. हा, पेजेस्कियान हा तो शक्य आहे जास्त आता. करेक्ट. त्याला तो बावलं म्हणून आहे. उभं करू शकतात. मी नेने सर, तुम्हाला रॅडिकलायझेशन वरती ओके. रॅडिकलायझेशन वरती एक बोलते की एक लक्षात घ्या, हे रॅडिकॅलिझम जो आहे ना ते दाखवतात आमचं धर्मावरती खूप प्रेम आहे आणि म्हणून आम्ही हे सगळं करतोय, आमची कमिटमेंट आहे. पण तसं काहीही नाही. त्यांचा सगळा हेतू जो आहे तो पॉलिटिकल असतो. आणि हे जे भूमिका घेतली जाते इराणच्या देशांतर्गत सुद्धा, ती मुस्लिम प्रजा त्या देशामध्ये जी आहे तिला आपल्या मागे उभं करण्यासाठी आणि त्यांना एकत्रित करण्यासाठी म्हणून हा प्लॅटफॉर्म वापरला जातो. अन्यथा ह्यांचा आणि त्या धर्मामध्ये काय काय लिहिलेलं आहे ह्याचा काहीही संबंध आहे असं दिसत नाही. कुठचाही टेररिझम जो आहे तो इट हॅज पॉलिटिकल एंड्स, आणि ते पॉलिटिकल एंड्स नसतील तर ते कुठली एक साधा बॉम्बस्फोट सुद्धा कुठेही करणार नाहीत, एक मर्डर पण करणार नाहीत. त्यामुळे रॅडिकॅलिझम बद्दलचे आपले सुद्धा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे. इराण मधला हा रॅडिकॅलिझम तोपर्यंत राहील जोपर्यंत ह्या ग्रुप्सना आपल्या हाती राजकीय सत्ता येऊ शकते आणि त्यामागे जनतेची शक्ती उभी करावी लागेल असं जोवर वाटतं तोपर्यंत ते राहील. अन्यथा ते सगळं मावळून जाणार आहे. जो मुद्दा म्हणजे तिथे इराणमध्ये नेमकं काय होईल हे आजच्या घडीला सांगणं कठीण आहे. मी म्हटलं त्याप्रमाणे इराणची शकलं होऊ शकतात आणि त्यासाठी मात्र अमेरिका कुठल्या ना कुठल्या हस्तकांचा उपयोग करू शकते. नेने सर, सुवर्ण मध्य कधी आणि काय हे अफगाणिस्तान इराक तसं हे युद्ध म्हणजे काय म्हणतात अनंत काळ चालणार, काय वाटतं? अमेरिका ज्या ज्या देशात गेली तिथे युद्धमान परिस्थिती कमीत कमी 15 ते 20 वर्ष राहिलेलीच आहे. इराण काही अपवाद असेल असं वाटत नाही. आता स्वाती त्यांनी फार चांगलं सांगितलं. कुर्दिस्तान आणि बलुचिस्तान इराणमधनं वेगळं काढायचा आणि वरती उत्तरेला अझेरिस्तान पण वेगळा काढायचा, ही खूप जुनी डिझाईन्स आहेत आणि अमेरिका ती डिझाईन वापरणार नाही असं मुळीच नाही. आणि तसं त्यांनी केलं तर इराण कायम धगधगत राहील, पण त्याची शक्ती कमी झालेली असेल. आणि एक गोष्ट आपण सगळे विसरतोय, इराणमध्ये अभूतपूर्व जलसंकट आहे सध्या. त्यांचं पाणीच नाहीसं झालंय. तेहरान सगळं शहर रिकामं करायची वेळ आली होती, इतकी परिस्थिती आहे. देशाचं भविष्य आता फार कठीण आहे. तेल काही पिता येत नाही हो, प्यायला पाणीच लागतं. आणि तिथे लोकांचा अमाप जो साठा आहे, खूप लोक आहेत त्यांच्याकडे,
ती सगळे रिफ्युजी म्हणून कुठेतरी जातील अशी एक भीती आता बाजूच्या देशांना वाटायला लागलेली आहे. कारण पाणी नसलं म्हणजे लोक जातातच रेफ्युजी म्हणून. तो एक दुसरं डायमेन्शन या प्रकाराला येऊ शकतं. तेव्हा शक्य तितकं लवकर इराणचं युद्ध संपवून तिथे कोंडून ठेवायचं त्यांना, हाच मार्ग मला वाटतं अमेरिका आणि इस्रायल सुद्धा त्या अर्थाने वापरेल. इस्रायलला स्वतःचा धोका त्यातनं त्यांनी काढून टाकलेला आहे. त्यांचं मिसाईल आणि न्यूक्लिअर गेलं की देन दे डोंट केअर व्हॉट हॅपन्स टू इराण. नोबडी केअर्स रिअली स्पीकिंग. धन्यवाद स्वातीताई, गौरीजी, नेने सर, सगळ्यांनी वेळ दिला. मला फक्त याच्यात एकच, या काळ्या ढगाभोवती एकच जी एक सिल्वर लाईनिंग किंवा रुपेरी किनार दिसते ती ही आहे की इराण हा एक सिव्हिलायझेशन आहे, संस्कृती आहे, आणि या सगळ्या याच्यामध्ये इराणी लोक कुठलेही म्हणजे रॅडिकल असले तरी ते बाजारी, त्यांच्यामध्ये वाटाघाटी करण्याचा आणि जो स्वभाव आहे इराणी लोकांचा तो त्यातला महत्वाचा आहे. आणि अगदी ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यानही मला असं वाटतं की आपल्या टीव्ही चॅनलवर दर अर्ध्या तासाला एक विमान पाडलं जात होतं आणि पाकिस्तान नकाशावर राहणार का नाही राहणार अशी चर्चा सुरू होती. आणि हे युद्ध जसं सुरू झालं तसं 4 दिवसात ते थांबलं, कारण युद्ध इतक्या वेगाने होतं, म्हणजे इट इज नॉट अ स्लो स्टार्ट, इट्स अ कायनेटिक वॉर, आणि त्यामुळे ते लवकर थांबू शकतं. मला असं वाटतं ती त्यातल्या त्यात एक रुपेरी किनार आहे. अर्थात आत्ताशी हे 36 तास होत आहेत, 4 वर्ष चालणारे युद्ध आपल्या समोर आहे, आणि त्यामुळे हे युद्ध किती काळ चालणार आणि त्याचे भारतावर कसे परिणाम होतात, भारतावरही परिणामाबद्दल आपल्याला चर्चा करायला आवडेल. पण आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद, सगळ्यांनी वेळ दिला आणि लोकांनीही खूप चांगला प्रतिसाद या चर्चेला दिला. मला असं वाटतं की हा व्हिडिओ आमच्या सगळ्यांच्या युट्यूब चॅनलवर किंवा इतर युट्यूब चॅनलवर आम्ही प्रसिद्ध करू. तिथे त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, एवढीच विनंती आहे. तुर्तास आम्ही सगळे इथेच थांबतो आणि धन्यवाद. धन्यवाद.